आणि ही सर्व मंडळी एक सापनात आहे, एक नागनाथ आहे. तर महाविकास आघाडीने आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असं माझा एकंदरीत अनुभव आहे. हल्ली जे अन्याय अत्याचार होतात, जे दलित हिंदू आहेत त्यांच्यावरती खास करून होतात, ते जर तुम्ही नीट अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल. आंबेडकर चळवळीच्या खांद्यावर बसून हे लोकांनी स्वतःच्या चळवळी मोठ्या केलेल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. आज या देशामध्ये जे सत्ताधारी आहेत ते या देशामध्ये कायदे करताना अंबानी अडाणीला फायदा कसा होईल याचा विचार करतात. 18व्या लोकसभेच्या निवडणुका आज देशभरात सुरू आहेत. 20 तारखेला 5वी फेरी मतदानाची होणार आहे. परंतु या निवडणुका असामान्य मानल्या जात आहेत अजूनही. आणि या असामान्य यासाठी मानल्या जात आहेत की या निवडणुकानंतर जर वर्तमान सत्ता तिसऱ्यांदा जर सत्तेवर आली तर संविधान बदललं जाईल. यामुळे देशातला तमाम दलित मतदार जो आहे, आंबेडकरी मतदार जो आहे, हा एक प्रकारच्या भीतीत आहे. आणि त्याचबरोबर आपण काय निर्णय घ्यावा या संभ्रमातही तो आहे. अशा परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी अखिल भारतीय पातळीवर लढते आहे त्यासोबत आंबेडकराईट राजकीय पक्षांची युती नाही किंवा आघाडी नाही. अशा वेळी आंबेडकरी पक्ष ते विचार या राजकारणामध्ये नेमकी काय भूमिका बजावतील, काय बजवावी हे जाणून घेत असतानाच जे उमेदवार राहिलेत ते रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जय भीम करतो सर्व आपल्या व्ह्युअर्सचा. आणि या इथे हा जो प्रश्न आहे अत्यंत ट्रिकी प्रश्न आहे की देशाचं संविधान बदललं जाईल असं एकीकडे सांगितलं जात आहे, दुसरीकडे आंबेडकरी समाजाच्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं जी इंडिया आघाडी झालेली आहे तिच्यामध्ये स्थान देण्यात येत नाही. मग इथे प्रकाश आंबेडकर किंवा मी असेन किंवा तिथे मायावती असेल किंवा अनेक ठिकाणी म्हणजे पाहण्यात आलं आहे की फक्त जणू काही इंडिया आघाडीची एक खाजगी मालमत्ता आंबेडकरी समाज आहे असं समजून ते आपल्यालाच मतदान करतील ही त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज आंबेडकरी समाज अत्यंत सजग झालेला आहे आणि ही सर्व मंडळी एक सापनात आहे, एक नागनाथ आहे. आज काँग्रेसमध्ये असणारी मंडळी किंवा आज उबाटामध्ये असणारी मंडळी उद्या उबाटामधून तिथे याच्यामध्ये जाणार नाही तसं काही नाही. त्यामुळं हे काही खरं नाही की ही दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असं आंबेडकरी समाजामधले विचारवंत समजतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं संविधान वाचवणारी एक वेगळी आघाडी निर्माण व्हावी ही सर्व आंबेडकरी समाजाची अपेक्षा आहे, जी प्रामाणिकपणे उद्या जर काही असं संविधानाविरोधी काही करण्यात येईल तर पहिल्यांदा जो कुठचा समाज रस्त्यावर उतरेल तो आंबेडकरी समाज आहे. ही मंडळी काही रस्त्यावर उतरत नाहीत हे आपण पाहिलं. आज जरी मुस्लिम त्यांच्या बाजूने झाले, मला दुर्दैव त्यांचं असं वाटतं त्या मुस्लिमांचं पण की एनआरसीच्या वेळेला आंबेडकरी समाज त्यांच्या बरोबर होता, परंतु आज ते वेड्यासारखे ह्या विकास आघाडीच्या नावाखाली ते त्यांच्या पाठीमागे जात आहेत. खरं म्हणजे त्यांचे खरे मित्र कोण, खरे शत्रू कोण या देशामध्ये अजून एक क्लिअर कटच्या लाईन या आखल्या जात नाहीत. आणि त्यामुळे तेच ह्या देशामधल्या ह्या दलितांचं, अल्पसंख्याकांचं दुर्दैव आहे की आपल्यासाठी लढणारे आणि आपली बाजू घेऊन खऱ्या अर्थानं मग संसदेची लढाई असो किंवा रस्त्यावरची लढाई असो त्याच्यामध्ये कोण आपले मित्र आहेत आणि कोण आपले शत्रू आहेत हेच आतापर्यंत ह्या दोन्ही म्हणजे दलित असतील किंवा अल्पसंख्याक असतील ह्यांनी ओळखलं नाही. हे खऱ्या अर्थाने हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आंबेडकरी समाजाने स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी ठेवावी, त्याने एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं. कारण आज या देशामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन प्रत्येकजण जगत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष असेल किंवा जे पूर्वी बाबासाहेबांचं नाव सुद्धा घेत नव्हते असे अनेक जाती समूह सुद्धा आज बाबासाहेबांच्या नावाचा उदो करायला लागले आहेत. आणि ही खऱ्या अर्थानं उद्याच्या राजकारणाची नांदी असं मी समजतो. त्यामुळं आपण आंबेडकरी समाज जो आज आपण म्हणतो बाबासाहेबांचा खास अनुयायी तो एकत्र आला तर त्याच्या केंद्राभोवती हे इतर समाज जे आज बाबासाहेब आंबेडकरांना वाचतायत आणि
त्यांना समजून घेत आहेत ते त्यांच्या आजूबाजूला जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारावरती चालणारा पक्ष या देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती. आणि त्यासाठी खऱ्या अर्थात मेहनत करावी लागेल. आंबेडकरी विचार आज ज्या पद्धतीने लोक स्वतःहून अडॉप्ट करतायत त्यांना जर आपण पुश केलं, आपण तो विचार जर समजून सांगू शकलो इतरांना, तर मला पूर्ण खात्री आहे की हे जे ध्रुवीकरण आहे आंबेडकरी विचाराभोवती ते लवकरात लवकर होऊ शकतं. यासाठी मला सर्व आंबेडकरी जनतेला आव्हान करायचं की यासाठी प्रत्येकानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं वाहक व्हा आणि तो विचार जास्तीत जास्त राजकीय विचार, सामाजिक आहे, धार्मिक आहे, सर्वच बाबतीत बाबासाहेबांचे विचार अत्यंत महत्वाचे मोलाचे आहेत ते पसरवण्याचा प्रयत्न करा. सर, वर्तमान जी निवडणूक आहे या वर्तमान निवडणुकीमध्ये म्हणजे जो स्पेस आपण म्हणतायत की आंबेडकरी समूहाने एकत्रित येऊन हे करावं, पण जेव्हा त्यांना असं वाटतंय की त्यांची सुरक्षितता असणारं संविधानच धोक्यात आहे किंवा ते बदलवलं जाणार आहे, अशा वेळी आंबेडकराईट राजकीय नेत्यांनी त्या समाजाला हा विश्वास देण्यात यशस्वीता का मिळवू शकले नाहीत की संविधान कुठल्याही परिस्थितीत बदलवलं जाणार नाही, हा विश्वास जनतेमध्ये का निर्माण करू शकतो? नाही, आंबेडकरी समाजामध्ये आजची परिस्थिती आहे की आज दुर्दैवाने आंबेडकरी समाज हा विचारामध्ये आमचे जे काही विचारवंत स्वतःला समजतात या समाजामधले ते बरेचसे अनेक पक्षामध्ये विखरले गेल्यामुळं एक मुखाने एक विचारांना ते कुठचंही म्हणजे आपल्याकडे साहित्यिक असतील किंवा स्वतःला विचारवंत म्हणणारे असतील ते एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आंबेडकरी जनतेचं जे प्रबोधन करायला पाहिजे ते करत नाहीत. प्रत्येक जण आपला एक झेंडा घेऊन चाललेला आहे आणि त्याला जे पटतंय स्वतःला जे योग्य वाटतंय तेच करतो. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं असं सामूहिक विचार मंथन, ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हटलं जातं, की एकत्र बसून एक म्हणजे विचारवंतांनी एकत्र बसून याच्यावरती विचार करून आजची परिस्थिती, येणारी पुढची परिस्थिती आणि त्याच्यावरती आपण काय ॲक्शन घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने येणाऱ्या फ्युचरवरती असणाऱ्या ज्या प्रश्नावरती आपण कशा पद्धतीने लढा देऊ शकतो, हे सर्व अत्यंत सिस्टमॅटिक झालं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडे असणारे विचारवंत काही डावे आहेत, काही उजवे आहेत, काही स्वतःच आपले स्वतःला विचारवंत समजतात. हे जे काही दुर्दैव आहे त्यामुळं काय झालं की आपल्यामध्ये म्हणजे ह्या विचारवंतांनीच आंबेडकरी चळवळीला गोंधळात टाकलेला आहे. खऱ्या अर्थाने विचार द्यायला हे विचारवंत कमी पडलेत. नेते कधी विचार देत नाही, नेते ॲक्शन घेत असतात. खऱ्या अर्थाने समाजाला मार्गदर्शन करणारे हे विचारवंत असतात. आज आपण पाहिलं असेल की BJP राजकीय पक्ष आहे पण त्यांना विचार देणारं जे विचारधन आहे ते RSS आहे. तर तशाच पद्धतीचं आपल्याकडे जे सो कॉल्ड विचारवंत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने एकत्र येऊन समाजाला दिशा दिली पाहिजे, एक विचार दिला पाहिजे. दुर्दैवाने ते एकत्र येत नाहीत आणि खऱ्या अर्थानं ते मार्गदर्शन करणं किंवा नेत्यांना पण मार्गदर्शन करणं, विचार देणं हे इथे होत नाही. ते पुढच्या काळामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळाची पावलं ओळखून आपण त्याच्याबाबत योग्य ते निर्णय घेता येतील नेत्यांना सुद्धा. मगाशी आपण उल्लेख केला की आंबेडकरी राजकीय नेत्यांनाही आघाडीने विचारात घेतलं नाही. या निवडणुका आपल्याला अशा दिसत आहेत का की एका बाजूला राजकीय नेते, आंबेडकरी पक्षांचे राजकीय नेते आणि दुसऱ्या बाजूला जनता, म्हणजे नेते वेगळे पडत आहेत, जनता एका बाजूला जाते. हा एक ट्रॅप आहे का म्हणजे व्यवस्थेने आणलेला की नेता आणि जनता याच्यामध्ये संविधानाच्या बचावावरून राजकीय दृष्ट्या एक विभाजन किंवा एक वेगळेपणा जाणवतो आहे, असं काही जाणवतं का? मी पाहतो की खास करून महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर महाविकास आघाडीने आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असा माझा एकंदरीत अनुभव आहे. की आंबेडकर चळवळीतल्या सर्व नेत्यांना संपवायचं आणि संपूर्ण चळवळ आपल्या ताब्यात घ्यायची अशा पद्धतीचा प्रयत्न या इलेक्शनमध्ये होतो. आणि त्यासाठी खास करून संविधानाचा अत्यंत जोरकस वापर झालेला आहे. संविधान धोक्यात आहे आणि त्याच्यामुळं नेत्यांनी घेतलेला कुठलाही निर्णय आज ज्या पद्धतीने जनता पूर्वी मानायची त्या पद्धतीने मानला आहे की नाही हे आपल्या 4 तारखेलाच कळेल. परंतु जे नेत्यांना वगळूनही जर चळवळ जर अशा पद्धतीने निर्णय घेणार असेल तर मग ती चळवळ संपण्याची भीती आहे. बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळच मोडीत निघण्याची भीती आहे आणि त्यामुळं
हे जे काही चाललेलं आहे हे अत्यंत धोकादायक वळणावर आपण आहोत असं माझं मत आहे. आणि त्यामुळे या सर्व गोष्टीवरती आंबेडकरी जनतेने सुद्धा विचार करायला पाहिजे की उद्या तुमच्यावरती अन्याय अत्याचार झाले तर आपण पाहिलं की आंबेडकरी नेत्यांशिवाय किंवा आंबेडकरी लोकांशिवाय कोणीच रस्त्यावरती येत नाही. हे जे प्रस्तावित पक्ष फक्त राजकीय वापर करतात. आज ज्या पद्धतीने त्यांनी या इथं मुस्लिमांचं आपण पाहिलं असेल की आज त्यांच्याकडे कोणी लिडरशिप ठेवली नाही राजकीय, आणि त्यामुळे त्यांची जी ससे होलपट चाललेली आहे की त्यांना आज कोणी राजकीय नेता नसल्यामुळं ते लिटरली फरफटत चाललेले. आज त्यांचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे किंवा त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा त्यांचे अनेक प्रकारे त्यांचं खच्चीकरण खाण्यापासून ते कपडे घालण्यापासून ते त्यांच्या धार्मिक उत्सवामध्ये जे चाललेलं आहे ते उद्या आंबेडकरी जनतेत झाले तर मला आश्चर्य वाटणार जर अशा पद्धतीने आंबेडकरी जनता वागली तर. त्यामुळे माझं आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की तुम्ही अशा पद्धतीने उद्याच्या येणाऱ्या काळाचं संकट ओळखा. आज तुम्हाला जरी हे भलं वाटत असेल परंतु उद्या त्याच्यातून काय निर्माण होईल, ज्या पद्धतीची पुढच्या पिढीवरती विदाऊट लिडरशिप जी संकटं आज मुस्लिम झेलत आहेत, त्यांचा कोणी मायबाप नाही, काही NRC असो काही असो, त्यांना स्वतःच्या रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं लागतात आणि त्यांच्यावरती अनेक अन्याय अत्याचार आपण होताना बघतात. घरं दारांवरती JCB फिरवले जात आहेत, अनेक त्यांच्या लोकांना गोळ्या घातल्या जात आहेत हे आपण पाहतोय किंवा जमावाकडून मारलं जात आहे. ती परिस्थिती उद्या तुमच्यावरती यायची नसेल तर या पद्धतीने वागू नका. लिडरशिप अत्यंत गरजेची असते प्रत्येक समाजाला. ती टिकली तरच समाजामध्ये आवाज उठवला जातो. लिडरशिपच्या पाठीमागे समाज एकत्र येतो आणि म्हणजे एक प्रेशर पॉलिटिकल असणाऱ्या ह्या प्रस्तावित पक्षांवरती असतं. त्यामुळे अशा पद्धतीने वागणं अत्यंत धोकादायक आहे असं माझं म्हणणं आहे. आंबेडकरी समाज जो आहे हा निर्णायक क्षणी एकत्र येतो, म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय असतील, सामाजिक काही विखुरलेपण असेल, परंतु नामांतर चळवळ असेल, रिडल्स प्रकरण असेल, खैरलांजी प्रकरण असेल, भीमा कोरेगाव असेल, या सगळ्या प्रकरणांमध्ये समाज एकसंघपणे उभा राहतो. परंतु जसं निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण देशामध्ये म्हणजे एका समाज समूहाने हा संदेश दिला की आमच्यावर अत्याचार कराल तर कोणी सुरक्षित असणार नाही, अशा प्रकारची एक मानसिकता निर्माण करण्यात आंबेडकरी राजकीय पक्ष किंवा आंबेडकरी चळवळ ही अपयशी ठरलेली आहे की जनतेवर वारंवार अत्याचार होतो, अनेक प्रकरणं घडतात. तर हा विश्वास द्यायला आपण कमी पडतोय म्हणून हे काही होतंय की बघा, त्या मनाने आपण पाहिलं असेल तर पूर्वीचे अन्याय अत्याचार आणि आत्ताच्या अन्याय प्रचंड प्रमाणामध्ये आता हे झालेले, आणि खास करून आंबेडकरी जनतेवर आता मी असं म्हणेन की फार थोडे अन्याय अत्याचार होतात. हल्ली जे अन्याय अत्याचार होतात जे दलित हिंदू आहेत त्यांच्यावरती खास करून होतात. ते जर तुम्ही नीट अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल. तर त्यामुळं आंबेडकरी समाज एक वेगळ्या पद्धतीने आज पुढे चाललेला आहे. शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रगत होत चाललेला आहे. सामाजिक दृष्ट्या त्याला अत्यंत चांगली जाणीव आहे. दुर्दैवाने फक्त राजकीय जी प्रगल्भता पाहिजे ती दुर्दैवानं आमच्यामध्ये जे शिकलेले आहेत ते अति विद्वान झाल्यामुळं जी राजकीय प्रगल्भता यायला पाहिजे ती येत नाही. ती ज्या दिवशी येईल आणि ज्या पद्धतीनं एक दिशेनं आज भागवत किती शिकलाय किंवा किती हे झालाय त्याच्यापेक्षा भागवतचा आदेश हा तिकडे असणारा कॉम्प्युटर इंजिनियर पण मानतो, डॉक्टर पण मानतो आणि सर्व मानतात. तसं आमच्या समाजामध्ये ज्या दिवशी होईल तो दिवस ह्या आंबेडकरी चळवळीचा अत्यंत महत्वाचा दिवस असेल. आणि त्या दिवशी आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थानं सत्तेमधून सत्तेवर जवळ गेल्याशिवाय राहणार किंवा सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. यापूर्वी म्हणजे आंबेडकरी चळवळ असेल, समाजवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, या बऱ्याच अंशी राजकीय दृष्ट्या एकत्रित असायच्या. यावेळी समाजवादी आणि कम्युनिस्ट इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि इंडिया आघाडीची कम्युनिकेशन करताना की या नव्या प्रवाहाला समजून घेताना त्याच्यामध्ये आंबेडकरी राजकीय पक्षाला एक स्थान निर्माण करण्यासाठी या चळवळींचा एक संवाद म्हणून काही उपयोग होईल का असं आपण वाटतं. आज माझं तर म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट चळवळ हे लोकांनी संपवली, समाजवादी चळवळ संपवली. हे अशाच पद्धतीने याने केलं की या लोकांनी आपण फार मोठे आहोत आणि हे सर्वांना आपल्या पोटामध्ये घेण्याचा प्रयत्न करून ह्या सर्व चळवळी संपवल्या. आता हाच प्रयोग ते आंबेडकर चळवळी बाबतीत सुद्धा करतायत आणि म्हणूनच
आंबेडकर चळवळीने स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवणं ही काळाची गरज असं मी समजतो. तर ह्यांच्या खांद्यावर बसून कम्युनिस्टांच्या किंवा समाजवाद्यांच्या खांद्यावर बसून आंबेडकर चळवळ मोठी झाली नाही. किंवा आंबेडकर चळवळीच्या खांद्यावर बसून हे लोकांनी स्वतःच्या चळवळी मोठ्या केलेल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि जेव्हा आंबेडकर चळवळ थोडीशी डामाडौल झाली त्यावेळेस हे सर्व संपलेले आहेत. आणि त्यामुळं आंबेडकर चळवळीचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्या सर्वांना आंबेडकरी वाद्यानं एकत्र येऊन एक दिलानं एक विचारानं बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे, तरच ही आंबेडकर चळवळ टिकेल. नाहीतर ही जी काही मंडळी आपण पाहतो ही मंडळी तात्पुरती असतात. समाजवादी असो किंवा कम्युनिस्ट असो, ते त्यांच्या विचाराशी पक्के असतात. ते फक्त आंबेडकर चळवळीचा त्या वेळेला वापर करतात आणि नंतर सोडून देतात. आणि त्याच्यामुळं ना आंबेडकर चळवळीचा फायदा झाला, ना समाजवादी चळवळीचा फायदा झाला, ना कम्युनिस्ट चळवळीचा फायदा झाला. ही परिस्थिती आहे. त्यामुळं आता आंबेडकर चळवळीने खऱ्या अर्थानं व्यापक रूप घेऊन सर्व जाती धर्माचे आज लोक बाबासाहेब आंबेडकरांना मानायला लागलेत, बाबासाहेब वाचायला लागलेत, बऱ्याच अंशी त्यांना बाबासाहेबांचे विचार पटायला लागलेत. त्या सर्वांना आपल्या कवेत घेण्याची ताकद आज निर्माण करायला पाहिजे असं माझं मत आहे. महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आता सध्या होत आहेत या निवडणुकांमध्ये 2 जागांकडे प्रामुख्यानं महाराष्ट्राचं निश्चितपणे आंबेडकरी समाजाचं लक्ष आहे. एक म्हणजे अमरावती, जिथं तुम्ही स्वतः निवडणूक लढलात, आणि दुसरं म्हणजे अकोला. या 2 जागांविषयी तुम्हाला काय वाटतं की या दोन्ही जागा आंबेडकरी चळवळीकडे येणार आहेत, राखणार आहोत आपण? एक मी एवढं सांगू शकतो की आंबेडकर समाजाने दोन्ही जागांवर अत्यंत प्रामाणिक वोटिंग केलेलं आहे. आम्ही इतर समाजाचे पण प्रयत्न केलेले आहेत, परंतु या इथं आपण एक पाहिलं असं की राजकारणामध्ये जे काही ज्या पद्धतीचं एकंदरीत राजकारण या इथं झालं, त्या फतवे काढणं, हे काढणं किंवा जाती समूहांचं एक दृढीकरण होणं, त्यामुळं आपण प्रयत्न केले. त्याच्यात किती यश आलं हे 4 तारखेलाच निकाल लागल्यावर करेल. कारण आम्ही आमच्या पद्धतीने इतर समूहांना पण जोडण्याचे प्रयत्न केलेत, त्यांना बरोबर घेऊन जाण्याचे प्रयत्न केलेत. परंतु आता हे काही वेगळ्या पद्धतीनं या देशामध्ये जे काही ध्रुवीकरण खास करून महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचं झालंय, त्याचा परिणाम किती होतोय ते निकालानंतरच कळेल. फक्त एवढंच आहे की आंबेडकरी समाज आता प्रामाणिक राहिला, एवढं मी सांगेन. मोदी सत्ता काळ याच्यावर देशात भरभरून बोललं जातंय आणि म्हणून सत्ता बदल होईल किंवा बदल व्हावा अशी बरीच लोकांची अपेक्षा आहे. आपल्याला हे असं वाटतं का सत्ता बदल व्हावा, आणि जर तो व्हावा असं वाटत असेल तर या नव्या आघाडीच्या संदर्भात काय? ते सत्ता बदल झालाच पाहिजे, कारण सत्ता बदलल्याशिवाय खऱ्या अर्थानं नवे विचार येत नाहीत. कारण एकच विचार कंटिन्यूस राहिला तर ते एक प्रकारे म्हणजे ते डबकं झाल्यासारखं होतं. आपण पाहतो पाणी वाहिलं नाही तर डबकं होतं. तशाच पद्धतीने नवीन विचाराची मंडळी आली तर नवीन काहीतरी या देशामध्ये सुधारणा होईल. आज बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की जेव्हा आपण एखादा कायदा करतो तेव्हा त्या गरीबातल्या गरीब या देशामधल्या माणसावरती काय त्याचा परिणाम होईल ह्याचा विचार करा. आज या देशामध्ये जे सत्ताधारी आहेत ते या देशामध्ये कायदे करताना अंबानी अडाणीला फायदा कसा होईल याचा विचार करतात. तर ही जी काही विचाराची जी काही बदल झालेला आहे, परत एकदा हा देश परत एकदा गरिबांचा विचार करणारा, शेतकऱ्यांचा विचार करणारा, दलितांचा विचार करणारा, अल्पसंख्याचा विचार करणारा अशा लोकांकडे जावा ही सर्वांची इच्छा आहे. आणि त्यासाठी या देशामध्ये बदल व्हावा ही अपेक्षा करून अनेक लोक कामं करत आहेत. दुर्दैवानं त्याच्यामध्ये काही जणांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत की आपण फक्त हवेवरती जिंकू, आपण फक्त लोकांना विश्वासात म्हणजे जे छोटे समूह आहेत त्यांना विश्वासात न घेता आपण फक्त हवा करून जिंकू अशी काहींची अपेक्षा आहे. पण दुर्दैव असं आहे की त्यांना खरं म्हणजे पहिल्या स्टोकर दुसरा सावधान होतो, ती अजूनही अक्कल जी मॅच्युरिटी या विरोधकांना यायला पाहिजे ती आली नाही. मी स्पष्ट सांगतो, कारण मध्य प्रदेशमध्ये असाच त्याने मूर्खपणा केला. कोण अखिलेश यादव अशा पद्धतीचे भाष्य केलं आणि कोणालाही बरोबर घेतलं नाही आणि आपण पाहिलं मध्य प्रदेशमध्ये तोंडावर आपटले आणि आज त्यांची परिस्थिती अत्यंत शोचनीय आहे मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोकांना म्हणजे इथे कम्युनिस्ट चळवळ होती थोडी बहुत का नाही, पण ती आमच्या पालघर आणि इतर ठिकाणी जिवंत आहे. त्याचबरोबर इथे आंबेडकरी चळवळ जिवंत होती. या सर्वांना खरं म्हणजे किंवा शेकाप असेल किंवा राजू शेट्टी असेल या सर्वांना घेऊन त्याने खऱ्या अर्थाने
जे काही विरोधकांची एकजूट करायला पाहिजे ती दुर्दैवाने केली नाही आणि त्यामुळे त्याचा किती फटका या लोकसभेमध्ये बसेल हे 4 तारखेला आपल्याला कळेल. आपण बऱ्याच वेळा असं विधान केलंय की या देशामध्ये 2 नावं अशी गांधी आणि आंबेडकर की यांना कुठेही समुदाय आहे या देशामध्ये. म्हणजे मी असं म्हणतो की पॅन इंडिया रेकग्नेशन आहे, समूह आहे. केंद्राच्या राजकारणामध्ये गांधी नाव आलेलं आहे, आणखी नव्या पद्धतीने ते आलंय. हे गांधी आणि आंबेडकर यांचा समन्वय राष्ट्रीय पातळीवर मोठा होऊ शकतो. मग काय असं गांधींचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो जोपर्यंत आपण म्हणजे गांधी कसं या देशामधल्या गरीबाला दलिताला त्यांच्यावरती दया करून त्यांना हे म्हणजे त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न करत होता. त्याऐवजी बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आमचे हक्क आहेत आणि ते आम्हाला मिळावे. स्वाभिमानी चळवळ बाबासाहेबांची होती. त्या विरुद्ध गांधीची चळवळ ही दयेवरती आधारित होती. म्हणजे तुमच्यावरती इतर जण दया करतील ती दया घेऊन म्हणजे तुम्हाला हरिजन म्हणतील काय म्हणतील त्याच्यावरती. तर हे जे काही विचारांचं द्वंद्व आहे आणि त्यामुळे हे विचारांचं द्वंद्व आज सुद्धा चालू आहे. आपण पाहिलं असेल की आज सुद्धा फारसे काँग्रेसवाले बाबासाहेबांचं नाव घेऊन काही काम करताना आपल्याला दिसत नाहीत. बाबासाहेबांचा फक्त राजकीय वापर करायचा एवढं त्यांचं एम आहे, परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारावरती आज हा देश टिकलेला आहे, त्याचे संविधान टिकलं हे मान्य करायला ते अजूनही तयार नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं जोपर्यंत त्यांना ही अक्कल येत नाही की बाबासाहेब ह्या देशाचे खऱ्या अर्थानं करते धरते आहेत, आज हा देश अखंड आहे बाबासाहेबांमुळे आहे, हे जोपर्यंत ते मान्य करत नाही तोपर्यंत हे असं होऊ शकणार नाही. ज्या दिवशी त्यांना ते समजेल किंवा त्यांना त्याच्यामध्ये अक्कल येईल त्या दिवशी याच्यामध्ये सुसंवाद होईल. राजकीय नेते म्हणून महाराष्ट्राच्या 48 जागा लोकसभेच्या म्हणजे येणाऱ्या काळात 4 जूनला त्या आपण कशा पाहताय? मला वाटतं काय यावेळेस ज्या पद्धती मागच्या वेळेस झालं 2019 तेवढं हे नाही. म्हणजे यावेळेस सर्वजण इक्वली असतील, लाट वगैरे कोणाची असणार असं मला वाटत नाही. आणि जे काही लोकल आता जरी हे काही तुम्ही म्हणजे मीडियावरती सर्व दाखवतात, पण मी पाहिलं की इलेक्शन्स ही त्या लोकसभेमध्ये त्या परिस्थितीवर म्हणजे जिल्ह्याच्या परिस्थितीवर तिकडच्या स्थानिक राजकारणावरती लढल्या गेलेली आहेत. हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे. वेगवेगळ्या आता युत्या झाल्या असत्या तरी त्या युतीमधले अनेक स्थानिक प्रकारच्या पातळीवरची मंडळी वेगळ्या पद्धतीने रिॲक्शन देताना मी स्वतः पाहिलेली. त्यामुळे जरी काही म्हणत असली तरी खऱ्या अर्थाने म्हणजे हे लोकसभा इलेक्शन हे स्थानिक पद्धतीचं राजकारणावरती लढल्या गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे रिझल्ट हे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीने लागतील. स्थानिक राजकारण कशा पद्धतीने कोणी खेळलंय त्याच्यावरती ते रिझल्ट लागतील असं माझं मत आहे. रिपब्लिकन सेनेने या निवडणुकीत जी मशागत केली याची फळं येत्या विधानसभेत येतील असं काही वाटतं? मला जरूर वाटतं की याच्यामुळे एक रिपब्लिकनला एक पूर्वी असं लोकांचा भ्रम होता की रिपब्लिकन ही सामाजिक संघटना आहे, ती कधी राजकारण करत नाही. यावेळेस आम्ही पहिल्यांदा राजकारणात उतरलोय आणि मला आशा आहे की आता चांगल्या पद्धतीने मतदान होईल, चांगला म्हणजे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मग लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण मी पुढच्या काळामध्ये अपेक्षित करतोय. आणि रिपब्लिकन सेनेबद्दल आंबेडकरी समूहामध्ये एक प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि ते अट्रॅक्शन पुढे अजून वाढत जाईल याबद्दल मला खात्री असं मी म्हणतो. आपण निवडणूक लढलात, सध्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये एक तणाव आहे एक प्रकारचा. अशा वेळी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडी, याचा काही विपरीत परिणाम महाविकास आघाडीच्या आपल्या अंतर्गत सपोर्टला काही झाला आहे? मी महाविकास आघाडीला अंतर्गत काही सपोर्ट वगैरे दिलेला नाही. आम्ही सुद्धा जिथे योग्य उमेदवार वाटले तिथेच आम्ही त्या म्हणजे वंचितचे असतील तर वंचितला किंवा इतर कोणी असतील जे आम्हाला योग्य वाटले तिथे, आणि जिथे योग्य कोणीच नव्हतं तिथे आमच्या कार्यकर्त्यांना नोटा चालवायला सांगितलंय. अशा पद्धतीचं आम्ही हे दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही असं कोणालाही म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला किंवा वंचितला पाठिंबा दिला असं झालेलं नाही. जिथे जे योग्य उमेदवार दिसलेत त्यांनाच आम्ही पाठिंबा दिलेला आहे. 4 जूनचे निकाल अखिल भारतीय पातळीवर आपण कसे पाहतो? मला असं वाटतं की यावेळेस काही असे मागच्यासारखे काही कोणाला मेजॉरिटी मिळेल असं नाही. तोडफोडीचं राजकारण होईल आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो हे सापनाथ आणि नागनाथ त्याच्यातले किती खासदार
जरी लोकांनी वेगळ्या विचाराने निवडून दिले असतील ते किती पळवले जातील आणि कोण कोणाचं सरकार करेल हे 4 तारखेनंतर आपल्याला कळेल. खरगेंना तुम्ही आगामी काळातला म्हणजे एक पंतप्रधान म्हणून पाहतात किंवा शेड्यूल कास्ट किंवा कोणी मागासवर्गीय होईल? नाही, मला वाटत नाही त्यांना कोणी हे करतील, कारण असं जगजीवनरावांच्या वेळेला पण झालं होतं आणि त्यांना सुद्धा बनवण्यात आलं नाही. खरगेंना पण कोणी बनवेल असं मला वाटत नाही. हे फक्त इलेक्शन जिमिक आहे किंवा जुमलेबाजी म्हणतात तेवढंच आहे, अजून काही नाही. की आगामी विधानसभा निवडणुका या रिपब्लिकन सेना कशी लढणार आणि समजा मध्यंतरी जर मुंबई महानगरपालिका लागली तर त्याही कशाला? कसं आहे, आम्ही प्रयत्न तर यावेळेस आम्ही सुद्धा महाविकास आघाडीबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, पण ते मी मग सांगितलं ते अति हवेमध्ये असल्यामुळं जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. यावेळेस लोकसभेत ठेस लागली तर त्यांची अक्कल ठिकाणावर येईल अशी अपेक्षा आहे आणि पुढच्या युतीमध्ये आम्हाला घेतील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. म्हणजे आंबेडकरी राजकारण आणि एकंदरीत देशाचं राजकारण याच्यावर त्यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडलीत. धन्यवाद सर, आपण 3 वेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ द्यावा.